दुसऱ्यांदा आमदारपदी विराजमान झाल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील प्रशासनाची पहिली आढावा बैठक घेत अधिकाऱ्यांनी गतिमान प्रशासन चालवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावं, शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचून शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनेचा लाभ द्या। या कामात हलगर्जीपणा दिसून आला तर मी कुणाचीही गय करणार नाही। जे ठेकेदार टेंडर घेऊन काम न करता बसले त्यांना तात्काळ काळ्या यादीत टाका अशी तंबी प्रशासनात देत यापुढे दर महिन्याला प्रत्येक विभागाची स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेतला जाईल। कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। मंगळवेढा येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये प्रशासनातील सर्व खात्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती। यावेळी आमदार आवताडे बोलत होते। या बैठकीला माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, प्रांताधिकारी BR माळी, तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी योगेश कदम, जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबर वाडदेकर, माजी सभापती तानाजी काकडे, माजी उपसभापती सुरेश ढोणे, रामेश्वर मासाळ, माऊली कोंडुभेरी, प्रकाश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। या आढावा बैठकीत आमदार समाधान आवताडे यांनी प्रत्येक विभागाच्या खाते प्रमुखांकडून त्या विभागातील कामाचा आढावा घेतला। योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आपल्याला काही अडचणी येतात का? इतर काही साधन सामग्रीची कमतरता आहे का? काम करण्यास तुमच्या काही अडचणी आहेत का? याची सविस्तर माहिती घेण्यात आली। यावेळी पंचायत समिती बांधकाम खात्याकडे निविदा स्तर, कामे किती, पूर्ण किती, अपूर्ण किती, सुरू न झालेली किती याची माहिती घेऊन ज्या ठेकेदारानं टेंडर घेऊन 6 महिने काम सुरू केलं नाही त्या ठेकेदारांना आजच्या आज नोटीस काढून ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या। कृषी विभागाला विम्यामध्ये बोगसगिरी होत असून बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या। ग्रामीण पाणीपुरवठा विभागानं येणाऱ्या काळात टंचाई जाणवण्याची शक्यता असून त्यांचा आराखडे तात्काळ तयार करून पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या। त्याचबरोबर काही ठिकाणी जलजीवनच्या कामांमध्ये निकृष्ट कामे झाल्याच्या तक्रारी आहेत, अशा कामांना मी स्वतः भेटी देणार असल्याचं आमदार आवताडे यांनी सांगितलं। तर लाडकी बहीण अंतर्गत 54,257 लाभार्थ्यांना लाभ दिल्याचं सांगितलंय। पशुसंवर्धन विभागाअंतर्गत जनावरांची जनगणना होत असून प्रत्येकाच्या घरी जाऊन अचूकपणे जनगणना करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। शिक्षण व आरोग्य विभागाकडून अनेक पदं रिक्त असून ती पदं तात्काळ भरण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मागणी आमदार आवताडे यांच्याकडे केली। तर मंगळवेढा तालुक्यात 108 नंबरवर अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी 2 अँब्युलन्स उपलब्ध आहेत। यातील भोसे येथील अँब्युलन्स सुरू असून मंगळवेढा येथील अँब्युलन्सला डॉक्टर नसल्याने अपघात असताना मदत करण्यासाठी ही गाडी जात नाही, त्या ठिकाणी तात्काळ डॉक्टरची भरती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। पंचायत समिती अंतर्गत विविध योजनांसाठी ग्रामपंचायतच्या ग्रामसभा ठरावाची आवश्यकता असते। अनेक गावात ग्रामसेवक हे ग्रामसभा घेत नसून काही ठराविक लोकांची नावे घालून बोगस ठराव देत आहेत। याला आळा घाला, अन्यथा कारवाई समोर जावे लागेल अशा सूचना गटविकास अधिकारी योगेश कदम यांना आमदार आवताडे यांनी दिल्या। नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेत असताना अनेकांनी नगरपालिकेच्या कारभाराविषयी तक्रारी केल्या। गटारी तुंबल्यात, साथीचे रोग वाढत आहेत, एका कुटुंबात अनेक घरकुले दिली आहेत, मुख्याधिकारी कसली लक्ष घालत नाहीत अशी तक्रार एका नागरिकाने केली असता आमदार आवताडे यांनी तुम्हाला मंगळवेढ्याचं काम झेपत नसेल तर जागा मोकळी करा, जबाबदार अधिकारी काम करण्यासाठी येईल असं म्हणत 8 दिवसात कामकाजात सुधारणा करा, अन्यथा कारवाई समोर जावं लागेल अशी तंबी मुख्याधिकाऱ्यांना दिली। भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचं बिल हे कोटीच्या घरात गेलं असून शिखर समितीला ही योजना चालवणं शक्य नसून शिखर समिती रद्द करून ही योजना शासनाकडे हस्तांतर करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। याचबरोबर महावितरण विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार असून मी मंजूर करून आणलेले ट्रान्सफॉर्मर हे ठेकेदार आम्ही मंजूर करून आणतो असे सांगून शेतकऱ्यांकडून पैसे लुबाडतात। यावर संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं, अन्यथा मला माझ्या पद्धतीने तुमच्यावर लक्ष द्यावं लागेल असा इशारा महावितरण विभागाला देत जर कोणत्या शेतकऱ्याकडून पैशाची मागणी केली तर गाठ माझ्याशी असा सज्जड दम महावितरण अधिकाऱ्यांना दिला। याचबरोबर म्हैसाळ योजना, भूमी अभिलेख सहाय्यक निबंधक, आगार व्यवस्थापन, क्रीडा अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क, अन्न औषध प्रशासन, भूजल सर्वेक्षण, वन विभाग, महसूल विभाग आदी विभागांचा आढावा घेत कामात गतिमानता आणा। ही अधिवेशन संपल्यानंतर पुन्हा प्रत्येक विभागाची स्वतंत्र बैठक लावून दर महिन्याला कामात किती सुधारणा झाली हे पाहणार आहे। कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार नाही असा इशारा आमदार आवताडे यांनी बैठकीप्रसंगी दिला।